हॅलो, कशा आहात? किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आहे. कन्या भोजनसाठी स्वयंपाक करणार आहोत. त्यासाठी साहित्य सांगते. एक चणे उकडून घेतलेत, कुकरला लावून शिजवून घेतले. ते 4 शिट्ट्या काढल्यात. त्यासाठी आता साहित्य सांगते. त्यासाठी साहित्य: हळद, काश्मीरी लाल मिरची, गरम मसाला, धने पावडर, मीठ, कस्तुरी मेथी, पत्ता, मोहरी आणि खोबऱ्यामध्ये खोबरं बारीक करून घेतलं आणि त्याच्यात आलं टाकलं आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. चला आता आपण तयारीला लागू. चला आता आपण भाजीची तयारी करू. त्याच्यात 2-3 चमचे अंदाजे तेल टाकते. चला आता आपलं तेल गरम झाले. आपण आता त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकू. त्याच्यानंतर पत्ता टाकते. थोडीशी हळद टाकते आणि हे खोबरं आणि अद्रकचं टाकते 1 वाटी. त्याच्यात आता ही कस्तुरी मिरची, लाल मिरची टाकते. आता ही अंदाजे 2 चमचे लाल मिरची टाकली. तर हे चांगलं लाल भाजून घेते. धने पावडर 1 चमचा धने पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, आता हे चणे टाकते. थोडे चणे ठुले, त्याला बारीक करून टाकता येते. ते असे करून कस्तुरी मेथी टाकते. हे गरम मसाला आहे. आणि चवीपुरते मीठ टाकते. आता हे चांगली शिजू द्यायची. आता एवढे चणे ठेवलेले इथे, हे चणे मी बारीक करून घेते. मग याच्यात टाकते, मिळून येते भाजी. टाकू आता ह्याच्यात. माझी भाजी एकजीव होती चांगली. आता ही भाजी आपण साईडला शिजायला ठेवू. हे बघा आता आपली भाजी कशी मस्त शिजायला लागली. हे ते चणे कुटल्यामुळे आळून येते आणि छान झाली आता भाजी. आता ही भाजी आपण साईडला बाजूला शिजायला टाकू आणि इथं पुऱ्या करायला घेऊ. मी तेल गरम करायला ठेवते. तेल गरम होईपर्यंत पण आता पुऱ्या लाटून घेऊ. हे मळूनच घेतली मी नाही लावायला पीठ. चला तरी आता मग आपण पुऱ्या लाटून घेऊ. बघा आता आपली हे पोळी लाटून झाली. आता आपण
याच्या पुऱ्या कट करून घेऊ. या अशा छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या. सगळ्या करून घेऊ. आपल्या पुऱ्या झाल्या आता लाटून. आता आपण तेल गरम झाले, पुऱ्या तळून घेऊ. छान झाले आता. असेच छोटे छोटे छान वाटते आता. त्याच्यामुळे मी छोटे छोटेच केले आता. बघा अशा टम फुगल्या आता आपण अशा सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. चला आता आपण हलवा करू. त्यासाठी साहित्य: गव्हाची कणिक, आपलं रोजचं पोळीचं पीठच तेच आहे नॉर्मल. पुन्हा तूप, विलायची पावडर, चवीपुरतं मीठ, गूळ आणि जायफळ. चला आता आपण सुरू करू. त्यासाठी हे साहित्य: चला आता पाणी गरम करायला ठेवते. साधारण एक वाटी पाणी टाकायचं आपल्याला. यात पाणी टाकले. एवढा ग्लासला पाणी टाकते. आता हे गूळ टाकते. गूळ वितळून द्यायचा चांगला. आता हे गूळ वितळणपर्यंत आपण ती कणिक चांगली भाजून घेऊ. आता हे साईडला मी उचलून ठेवते. त्याच्यात तूप टाकते. हलवा म्हणलं की त्याला तूप भरपूर लागते. तूप गरम झाले की आता त्याच्यात ही कणिक टाकते. चला आता आपण ही कणिक चांगली भाजून घेऊ. लाल भाजून घ्यायची चांगली. त्याच्यात आता हे काजू बदाम टाकते. मग त्याच्यासोबत छान भाजून निघतात आणि चवीला छान लागतात, कुरकुरीत. आणि याच्यातच थोडंसं मीठ टाकते. एवढं गोड्याच्यात मीठ टाकले की चव लागते. आणि आता आपण व्यवस्थित भाजून घेऊ. हे बघा कसं आता आपलं लाल छान भाजलं आहे. आता बघा कलर बदलला आहे. वास पण छान यायला लागला आहे त्याचा आता भाजल्यामुळं. आता याच्यात आपल्याला ते गुळाचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं. आणि ते गाळून टाकणार आहे मी, कारण एखाद्यास खडा विडा काहीतरी असतं त्याच्या गुळात. त्याच्यामुळं मी तसंच टाकणार नाही, गाळून टाकणार आहे. लागन तसं टाकायचं. थोडं टाकते अगोदर, नंतर टाकू. राहिलेलं पाणी याच्यात टाकून देते. आता आपण याला थोडी वाफ येऊ देऊ. 2 मिनटं झाकून ठेवू. आता हे चांगलं वाफरलं असं. आता याच्यात मी विलायची पावडर टाकून घेते. विलायची पावडर अगोदर टाकली नाही ते सगळा वास जातो त्याचा, म्हणून टाकली नाही. आता ह्याच्यात थोडंसं जायफळ टाकते किसून. आणि थोडंसं वरून आणखी तूप टाकते. तूप टाकून आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ. आता आपला हलवा तयार झाला, कणकेचा हलवा. आता आपला हलवा तयार झाला. मी आता त्याच्यात काढून घेते. चला आपले कन्या भोजन तयार झालं.
चण्याची भाजी, हलवा, पुरी आईच्या किचनमधलं. पहा आता कसं झालं सांगा. लाईक करा, शेअर करा.